बघा, एक मिनिट. आज एवढं तुम्ही ऐकल्यानंतर पण महापौर उभं राहिल्यावरती तुम्हाला अजूनही सभा शिस्त कळत नाहीये, तर आता मी काय बोलू? आणि म्हणूनच मी बोलली की मला रील स्टार किंवा रिअल स्टार मुंबईकर ठरवतील. तो ठरवण्याचा अधिकार कोणाला नाहीये. काय लक्षात ठेवा, तुम्ही सुरुवात करा, त्याचा एंड मी करून दाखवेन. आज या ठिकाणी 36 अन्वये मुंबईत पावसाचे आगमन होताच गंभीर आणि चिंताजनक अशा दुर्घटना घडल्यात आणि आपल्या सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्यांनी आपल्या संवेदना या ठिकाणी व्यक्त केल्यात. ठीक आहे, तुमच्या प्रतिनिधींनी केल्यात, तुमच्या नेत्यांनी केल्यात. आता त्याच्यावरती आपण नंतर बोलूया. तुमच्या वतीने ताई बोलल्यात, तुमच्या वतीने राऊत ताई बोलल्यात, तुमच्या वतीने श्रद्धा ताई बोलल्यात, सगळ्या बोलल्यात. बसा आता, तुम्ही बसा. आता एवढं सगळं ऐकल्यानंतर पण तुम्हाला सभागृहात कशी? बघा, एक मिनिट. आज एवढं तुम्ही ऐकल्यानंतर पण महापौर उभं राहिल्यावरती तुम्हाला अजूनही सभा शिस्त कळत नाहीये, तर आता मी काय बोलू? म्हणजे तुम्हाला किती कार्यशाळेची गरज आहे हे ह्याच्यावरून कळतंय. या ठिकाणी बस आता भरपूर तुम्ही तुमची मतं व्यक्त केलीत. या ठिकाणी ऐका बस नाही, असं नाही होत ताई, असं नाही होत तुम्ही नाही. या ठिकाणी यशवंत किल्लेदार या ठिकाणी यांनी 66 अन्वये 36 अन्वये या ठिकाणी 11 लोकांचे मृत्यू झालेत आणि त्याच्यावरती आपण सर्वांनी त्याच्यामध्ये काही सदस्यांना नाही मिळालं. वेळेचं आपल्याला नियोजन करावं लागतं, म्हणून आपल्याला काही सदस्यांना द्यावं लागतं, काही सदस्यांना द्यावं लागत नाही. इकडेही तीच परिस्थिती आहे. परंतु ठीक आहे, तुमच्या सगळ्यांच्या भावना कळतात आहे, महापौर म्हणून मला कळतात आहे आणि महापौरांच्या माध्यमातून प्रशासनाला सांगायचं काम हे वारंवार आम्ही या ठिकाणी करत असतो. तुमचेही नेते करतात, इकडचेही करतात आणि ह्या ठिकाणचेही नेते सगळे करतात. त्यामुळे असं काहीच नाही की आम्हाला बोलायला दिलं नाही म्हटल्यावरती आमचं काही कळत नाही, परंतु तुमच्या भावना मला कळतात आहे. या ठिकाणी यशवंत किल्लेदार यांनी गुगल मॅपिंग करायला पाहिजे. मी जे विषय मांडते त्या विषयातून कुठेच असं तुम्हाला दिसणार नाही की मी प्रशासनाला पाठीशी घालते किंवा या ठिकाणी आम्ही महायुतीच्या माध्यमातून सत्तेवर बसलो आहोत, तर आता आम्ही प्रशासनाला, जसं आता आमच्या सभागृह नेत्यांनी सांगितलं की आम्ही काही या प्रशासनाला पाठीशी घालून आम्ही आमच्या मतदारसंघातून काम करून इथे येतो. प्रशासनाला पाठीशी घालून पुन्हा इथे यायचं असेल ना, तर आम्ही इथे येऊ शकत नाही, अशी भूमिका आम्ही या ठिकाणी ठेवत नाही. परंतु आपल्याला वेळेचं नियोजन कायम करावं लागतं. मी पण केलं, किशोरीताईंनी पण केलं, राऊतताईंनी पण केलं आणि श्रद्धाताईंनी पण केलं. त्यावेळी तुम्ही नसाल कदाचित, पण ह्या पण सगळ्यांनी केलेलं आहे. महापौर म्हणून काय परिस्थिती असते ना, हे या तिघा माजी महापौरांना माहिती आहे की सभागृह चालवताना सगळ्यांची मनं जपून आम्हाला सर्व काम करावं लागतं. यशवंत किल्लेदार यांनी या ठिकाणी गुगल मॅपिंग सांगितलं. मी प्रशासनाला सांगते, मी काही मुद्दे घेतले कारण 2 वाजायला आलेत, तर त्यामुळे मला महापौर म्हणून प्रशासनाला जे निर्देश द्यायचे ते मी देते. तर गुगल मॅपिंग सांगितलंय, वृक्षाची जनगणना करा, ह्या पद्धतीचं तुम्ही सांगितलेले आहे. अशरफ आझमी यांनी सांगितलंय कॉम्पन्सेशन हे कंत्राटदाराकडून मिळालं पाहिजे. वारंवार महानगरपालिकेला त्याचं का भुडदान या ठिकाणी भोगावं लागतं. जो कंत्राटदार त्याच्यावर FIR घ्या, त्याच्या माध्यमातून कॉम्पन्सेशन आहे ते त्या लोकांना गेलं पाहिजे. हे खरोखर सूचना चांगल्या घेतल्याच पाहिजे. उबाळे यांनी सांगितलंय एम ईस्ट वॉर्डमध्ये जी रिक्त पदं आहेत ती लवकर भरा. आता स्टँडिंग कमिटी चेअरमॅन, सभागृह नेत्यांनी सांगितलं, सर्वात मूळ मुद्दा हाच आहे. प्रशासनाला मी सांगते की तुम्ही पदं अजूनही भरत नाहीये. ही पदं नसल्यामुळे ह्या पद्धतीची परिस्थिती आज मुंबईमध्ये तयार झालेली आहे. समृद्धी काते यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. एक आई या नात्याने तिने तिच्या भावना व्यक्त केल्या, कारण तिच्या बिल्डिंग मध्येच तिची मैत्रीण होती आणि त्या मैत्रिणीचं ते बाळ होतं. त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो होतो सर्वजण. प्रत्येकाचे या ठिकाणी स्वप्ना म्हात्रे, वारंवार
स्वप्ना कुठे आहे? स्वप्ना वारंवार होर्डिंग्सच्या बाबतीत बोलते. मी जे संबंधित ते अधिकारी आहेत त्यांचं नाव काय? काटे, त्यांनाही फोन करते पण ते ऐकत नाही. फक्त ह्या पावसामध्ये फक्त रोड झालेत, मॅनहोल्स झालेत किंवा झाडं, त्याच्या व्यतिरिक्त होर्डिंग्स पण आहेत. कारण ह्या वेळेचा जो पाऊस पडला हा पूर्ण महिनाभराचा पाऊस 4 दिवसात पडला. त्याच्यामध्ये मुसळधार पाऊस होता, वेगवान वारा होता आणि समुद्राची भरती पण होती. हा अंदाज इथे बसणारे सगळे, मी वारंवार माझ्या मीडियामध्ये जेव्हा जेव्हा मी बाईट दिली, जेव्हा जेव्हा फोनो घेतला, तेव्हा तेव्हा माझं स्टेटमेंट एकच होतं यामिनीताई, की आम्ही सर्व नगरसेवक काम करतोय. मग उबाटाचे असू दे, मनसेचे, उद्धव ठाकरे साहेबांचे असू दे, मनसेचे असू दे, बीजेपीचे असू दे, शिवसेनेचे असू दे, प्रत्येक नगरसेवक फील्डवर उतरून काम करत होते. या ठिकाणी मी असं कुठेच म्हटलं नाही की फक्त भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचेच नगरसेवक काम करत होते. माझं स्टेटमेंट प्रत्येक वेळा फोनोमध्ये तेच होतं. तर त्यामुळे मी ह्या पद्धतीने कधीच हा भेदभाव या ठिकाणी केलेला नाहीये. परंतु एक गोष्ट ताईंनी सांगितलं की सीसी रोडच्या बाबतीत माझं मत असू शकतं, आयुक्तांचं मत एक असू शकतं. मगाशी तुम्ही सांगताना बोलला की उपमहापौरांचं ते मत असेल, तसंच आयुक्तांचंही ते मत असेल. माझं मत वेगळं असेल, पण याचा अर्थ हा नाही की आमचा आयुक्त काम करत नाही. मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त आल्यापासून कंटिन्यू त्या काम करतात आहे. प्रत्येक वेळा त्यांच्या रिव्ह्यू मीटिंग चालू आहे, प्रत्येक वेळा त्या व्हिजिटवर जातात आहे. सकाळी 6ला बाहेर पडून त्या व्हिजिटवरती होत्या. त्यामुळे आम्ही या ठिकाणी कुठेच असं म्हटलं तुमचं जे मत होतं किंवा बाकी, तेव्हा मी या ठिकाणी उपमहापौरांना म्हटलं की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मत मांडावं लागेल, तो माझा विषय होता. पण तुम्ही वारंवार माझ्या, यशोधर फणसे साहेब तुम्हाला बोलते, तुम्ही माझ्या राजीनाम्याची मागणी केली. आता मी तुम्हाला सांगते, शीतल भानुशाली कुठे राहणारी ताई, कुठे गेले? असल्फा भाजी मार्केट, बरोबर. त्यावेळी तत्कालीन महापौर कोण होत्या? किशोरीताई पेडणेकर. शीतल भानुशाली त्या, एक मिनिट थांबा मला बोलू दे. नाही, आता तो विषय संपवा. आता मला त्याचं उत्तर, मला काही दोष नाही द्यायचे. ठीक आहे, तुम्ही तुमची मतं ऐका, तुम्ही तुमची मतं मांडू शकतात. मी त्या मताला कधीच, हो हो हो, अगदी अगदी तुम्ही तुमची मतं मांडा, मी ऐकली, मी त्याचं उत्तर देते. ठीक आहे ना, तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. जर महापौर काम करत नसेल, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बोलू शकता. शीतल भानुशाली दळण घेऊन घरी जात होती. आपल्या मुलाबाळांना चपाती करण्यात, भाजी रोटी करावी लागते ना, आई आहे ती. तिचा पाय नाल्यात पडला, हातातला डब्बा बाहेर पडला, सगळं पीठ पसरलेलं होतं. शीतल भानुशाली आत गेली. 4 दिवसांनी तिची बॉडी समुद्रात मिळाली. हाजी अलीला त्यांच्या घरी महापौरांनी भेट दिली. त्यावेळेच्या तत्कालीन महापौरांनी त्या फक्त बाईच्या घरी जाऊन तिच्या मुलांना भेट दिली का? त्याचं मला उत्तर या ठिकाणी द्या तुम्ही. मला हे सांगायचंय, ज्या ज्या वेळी ह्या 11 घटना घडल्या, समृद्धीला माहितीये, त्या ठिकाणी मला असं वाटतं प्रकाश यांना माहितीये, आम्ही आमची जबाबदारी झटकत नाही. प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो. ज्या 11 घटना घडल्या त्या 11च्या 11 घटनाच्या ठिकाणी मी घेतली. शताब्दी हॉस्पिटलमध्ये रात्री 12 वाजता गेली, नवनाथ, बरोबर, महापौर असून सुद्धा. त्यानंतर माझ्यावरती ट्रोल केलं गेलं की कोस्टल रोडला महापौर काय करतात या हातात. मी कोस्टल रोडला एवढ्यासाठी उतरली कारण मला लहान लहान मुलं कटड्यावरती बसलेली दिसलीत आणि समुद्राच्या लाटा एवढ्या मोठ्या येत होत्या, यशवंत, की त्या लाटा त्या मुलांना आतमध्ये घेऊन जाणार, म्हणून मी तिथे उतरली. मी मुंबईची महापौर, मुंबईची सेवक, माझ्या मुंबईकरांसाठी मी तिथे उतरली. मी त्या ठिकाणी रील स्टार म्हणून नाही उतरली. आणि म्हणूनच मी बोलली की मला रील स्टार किंवा रिअल स्टार मुंबईकर ठरवतील, तो ठरवण्याचा अधिकार कोणाला नाहीये. या ठिकाणी मेयर म्हणून मी वारंवार सांगितलं, मी या ठिकाणी महापौर, त्याच्या अगोदर मी कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्यातून काम करून करून आम्ही नगरसेवक झालो आणि नगरसेवकाचं मग आम्ही महापौर म्हणून मी इथे बसली. त्यामुळे माझ्यातला जो कार्यकर्ता आहे तो कायम बाहेर असाच येणार, कारण आम्ही प्रत्येक वेळा चळवळीत रस्त्यावर उतरून काम करणारे, मला जितके ओळखतात त्या सगळ्यांना माहितीये, या ठिकाणी बसणाऱ्या अशरफ आझमींना पण माहितीये. त्यामुळे या कष्टातून मेहनतीतून आलेलो आम्ही सर्वजण आहोत. आणि म्हणूनच या ठिकाणी वारंवार मला टीका केली गेली. सर्वात महत्वाचा मुद्दा, 2 धमक्या आल्या. पहिली धमकी आली, त्याच्यानंतर दुसरी 28 जूनला आली. त्याचा आम्ही कुठे वक्तव्य केले नाही, आम्ही कोणाला काही बोलून दाखवलं.
मी फील्डवरती होती, पब्लिकमध्ये, लोकांमध्ये जिथे पाणी साचत होतं. मला वाटतं मी सगळे मिलन सबवे असेल, अंधेरी सबवे असेल, मालाड सबवे असेल, सगळ्या ठिकाणी मी उभी होती. घरात नव्हती मी ताई. सकाळी निघायची, संध्याकाळी घरी यायची, कायम मी बाहेर होती. ताईंचं आणि माझं चांगलं रिलेशन आहे. मी त्या मोठ्या आहेत माझ्या वयाने, मी त्यांना कायम मानते. पण त्यांनी जर त्यांच्या पत्राच्या बाबतीत जर तुम्ही माझ्याशी फोनवर बोलता तर तुम्ही बोलला असतं तर मला फार बरं वाटलं असतं. पण तुम्हाला सिद्ध काय करायचं होतं नक्की? तुम्ही तुमच्या पीएला घेऊन जाता आणि काय तुम्ही शब्द वापरला? रुतबा. मी लिहून ठेवलेत तुमचे सगळे शब्द. रुतबा. आपण एक महिला, तुम्ही तिथे विरोधी पक्ष नेते आहेत, मी एक महिला महापौर आहे. तुम्ही रुतबा हा विचारला ज्यावेळी तुम्ही माझ्या दालनामध्ये, आता तुम्ही तुमचं हे स्टेटमेंट आहे की दालन आणि त्याच्या बाहेरचं जे आहे ते तुमचं नाहीये. नाही, एक मिनिट आई, मला कंप्लीट करू दे. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. मी अगदी जबाबदारीने बोलते. या ठिकाणी असं म्हटलं जातं की महापौर आणि महापौरांच्या बाहेर जे आहेत कार्यालय ते तुमचं काही नाहीये, ते एमएसचं आहे. त्या ठिकाणी माझ्या मुंबईकरांचे पत्र येतात आणि त्या पत्रांचं सगळं उत्तर मी बाहेर बसलेल्या माझ्या पीएस ला देते. त्यावेळी तुम्ही तिथे जाऊन बसतात. ह्या कोण आहेत मला माहित नाहीये, तुम्ही उत्तर द्या. हा रिस्पेक्ट नाही. मी आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचं ठरवलंय. तर जो तुम्ही रुतबा, आज मला सांगायचं हेच आहे. आणि सर्वात महत्वाचं, जेव्हा मला एक नाही मला दुसरा पण धमकीचा मेल येतोय, मी चला तुमचंही मी मान्य करेल, कारण तुम्ही माझ्या विरोधी पक्ष नेत्या, तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. तुम्ही या 100 वेळा माझ्या कार्यालयात या, माझे पेपर चाळा, मी काही बोलणार नाही, तुमचा अधिकार आहे. तुमचा पीए कोण आहे जो माझ्या पूर्ण माझ्या दालनाचं तो रेखी करतोय, ट्रेस पासिंग करतोय? तरी सुद्धा धमक्या असताना सुद्धा तुमचा पीए येतो, माझ्या दालनामध्ये फिरतो आणि माझ्या पूर्ण दालनाची रेखी करतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही एमएस ला बोलवता आणि एमएस ला सांगता की जा आणि माझे कुठले आता मला माहित नाही तुम्ही कुठले पेपर नेले. पेपर घेऊन या आणि त्या पेपरचे तुम्ही एमएस ला आणि पीएस ला सांगून सगळे पेपर मागवलेत आणि त्याचे फोटो काढलेत, त्याचे व्हिडिओ काढलेत. म्हणून मी त्याची चौकशी लावली. तर हे लक्षात घ्या ताई. इतक्या सुरुवात मी मागेच म्हणाली, तुम्ही सुरुवात केली, त्याचा एंड मी करेल. कायम लक्षात ठेवा, तुम्ही सुरुवात करा, त्याचा एंड मी करून दाखवेन. या ठिकाणी हे बोलायचं कारण तुम्ही माझं नाव घेऊन ताई तुम्ही बोललात. नाही नाही नाही, असं नाही. बरोबर मी बोलते, असं नाही होत ताई. या ठिकाणी नाही, तुम्ही बोलता, चुकीला माफी नसते. त्यामुळे मला फक्त ह्या प्रश्नाचं कारण, तुम्ही ह्याचा खूप उहापोह केला. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाऊन मीडियावरती पण बोललात, फोनो पण दिला, सगळं केलं. या ठिकाणी प्रशासनाला मी कुठेच असं म्हणणार नाही की मी सुरुवातीलाच म्हटलं, प्रशासनाला मी पाठीशी घालणार नाही. पण या ठिकाणी प्रशासनाने काम नाही केलं तर ह्याच सभागृहामध्ये प्रशासनाला खडे बोल सुनावण्याची ताकद पण आम्ही ठेवतो आणि आम्ही त्यांच्याकडनं काम पण करून घेऊ. पण वारंवार जेव्हा तुम्ही मागणी करता प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांवरती जातो तेव्हा तुम्ही कंत्राटदारांवर जाता, जेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्टरांना निलंबित करतो तेव्हा तुम्ही प्रशासनावर जाता. या ठिकाणी मी तुमच्या माहितीसाठी सांगते, 1,80,000 झाडं सार्वजनिक रस्त्यावरती आहेत. त्याचं सर्वेक्षण झालं. 1,03,000 झाडांची या ठिकाणी छाटणी पण करून घेतली आणि ज्या खासगी सोसायटी आहे त्या ठिकाणी पण आपण केलेले आहे. अमयने सांगितलं 860 हीच संख्या खरी आहे. टोटल 860 झाडं त्या ठिकाणी आपण काढून टाकली आणि त्या पद्धतीची कामं पण आपण या ठिकाणी केलंय. तर 50 किलो खिळे या ठिकाणी आपण त्यांच्याकडनं काढून घेतले फणसे साहेब. आणि या प्रशासनाला आपण 24/7 आपण फील्डवरती उतरायला लावलंय. एक पण या ठिकाणी सब इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियरला सांगितलंय घरी जायचं नाही, जर आपत्कालीन झालं तर त्या ठिकाणी तुम्ही पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका आज या ठिकाणी ताई आम्ही करतोय. कंटिन्यू रिव्ह्यू मीटिंग घेते. माझा फोन 24 तास चालू होतो. रात्री 2 वाजता पण मी धावते, रात्री 3 ला पण धावते. मला वाटतं ठाकरे साहेब तुम्ही आलेलात, आपण शताब्दी लावतो. शताब्दीचं झालं. अशरफजी तुम्ही मला बोलताय, शताब्दीला तुम्ही पोहोचलात? शताब्दी हॉस्पिटलमध्ये तुम्ही पोहोचलात? किती जण पोहोचलात मला सांगा. आपण फक्त बोलतो पण आपण करून पण दाखवलं पाहिजे. नुसतं बोलून होत नाही. आपण या ठिकाणी मुंबईचे ट्रस्टी म्हणून बसलेले आहोत.
आपण सगळे या गोष्टीला जबाबदारीने त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. फक्त टीका करून होत नाही, आपण करून पण दाखवलं पाहिजे. आम्ही टीका करतो, तुम्ही बोलता, त्याच्यावर आम्ही उत्तरं देतो, थोडीशी बाचाबाची होते, पण आम्ही फील्डवरती पण पोहोचतो. मला असं वाटतं, मी त्या दिवशी चेंबूरची घटना घडली, मी तर तिथे जवळ, मी तर महापौरच आहे, मला पोहोचलंच पाहिजे, पण त्या ठिकाणी हेतल आणि राजेश्री दोघी पण पोहोचल्यात. कोण आलं तुमच्यापैकी? कोणी नाही आलं. विरोधी पक्ष नाही, ताई जे आहे ते बोलणार. यायला पाहिजे. हॉस्पिटलमध्ये, झेन हॉस्पिटलमध्ये कोण होतं? आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी. मला सांगायचं एवढंच आहे की टीका करायची सुरुवात केली तर मग ह्याला आपल्याला खूप उत्तरं द्यावी लागतील. पण असं होत नाही ना, वारंवार टीका करणार तर त्याला उत्तरही तुम्हाला आमच्याकडनं मिळणारच. मला एवढंच म्हणायचंय, या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये जेव्हा आपण कुठलेही प्रश्न घेतो तर मुंबईसाठी घेतो. आपण मुंबईची ट्रस्टी म्हणून या सभागृहात बसतो आणि मुंबईची ट्रस्टी म्हणून या ठिकाणी प्रशासनाला आपण विचारतो. पण ज्यावेळी मला वाईट वाटलं, जसं सभागृह नेत्यांनी सांगितलं किंवा ह्यांनी सांगितलं, सुरुवात केली प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन भारतीय जनता पक्षाचा एक एक कार्यकर्ता आम्ही रस्त्यावरती उतरतो आणि काम करतो त्या ठिकाणी. आम्हाला फार आनंद आहे, प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन तुम्ही सुरुवात केली, पण ह्या विषयाचं गांभीर्य वेगळं होतं ताई. त्यामुळे आपण काल जी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये आपण ज्या पद्धतीने सगळं ठरवलं होतं त्या पद्धतीने सुरुवात नाही झाली, त्यामुळे त्याचं गांभीर्य राहत नाही. आणि मला तुम्ही सगळे, म्हणजे तुम्ही त्यातल्या त्यात तुम्ही तिघी ताई, तुम्ही तर माझी महापौर राहिलेले आहेत, त्यामुळे मी कायम तुमच्याकडनं शिकण्याचंच बघते की मला तुमच्याकडनं काय शिकता येईल. मी असा कुठेच गर्व करत नाही की मी आज या चेअरवर बसले. आणि मला एक मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, कुठे चुकलं असेल ना, बिलकुल राजीनामा घ्या. राजीनाम्याला घाबरत नाही, आमच्यातला कार्यकर्ता कायम जिवंत आहे, काहीच या पदासाठी मोह नाहीये. पण राजीनामा मागताना तुम्ही आधी स्वतःकडे तर चार बोटं करून बघा की आम्ही काय केलं. आता यांनी तर सगळा पाडा वाचला. त्या नाही, तुम्ही मागणी करताना तर हे हरकत नाही, बोला तुम्ही, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, कारण तुम्ही मोठे आहात वयाने पण, तर त्यामुळे तुम्ही बोलू शकता. पण या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे प्रशासनाला की आता ज्यांनी जसं स्थायी समिती अध्यक्ष असतील, सन्माननीय सगळे नगरसेवक असतील किंवा सभागृह नेता असतील, सगळ्या ज्या ज्या सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सूचना सगळ्या कार्यान्वित करा. पुन्हा ह्याच्यावरती उहापोह झाला नाही पाहिजे. ज्या सूचना दिल्या प्रत्येक वॉर्डमध्ये तळमळीने जातो, एकही नगरसेवक घरात बसलेला नाहीये. हा जो पूर्ण महिन्याभराचा पाऊस जो 4 दिवसात पडलाय, आमचे सगळे नगरसेवक फील्डवर होते, सगळे माझ्या सहित 227 आम्ही सगळे नगरसेवक फील्डवरती काम करत होतो. त्यामुळे या ठिकाणी कुठेच असं नाहीये, आपले सगळे नगरसेवक आम्ही काम करत असताना ज्या ज्या सूचना नगरसेवकांकडनं मिळतात. आता मला असं वाटतं सचिन पडवळच्या वॉर्डमध्ये, कारण मी आता मेयर बंगल्यामध्ये आल्यामुळे मी ई वॉर्ड मधून टर्न घेऊन बॉम्बे पोर्ट्रेसच्या रोडने मी निघते, पण सचिन तळमळीची कंडिशन मी पाहिली आहे की त्या बिचाऱ्या नगरसेवकाला किती फेस करावं लागतं. पण त्या ठिकाणी बॉम्बे पोर्ट्रेस ताई, तुम्ही त्या ठिकाणी काही कोऑर्डिनेशन नाही आणि तिकडे कमरेभर पाण्यामध्ये लोक राहतात आहे. माझी गाडी तिथून जाताना मला भीती वाटते. आणि ज्यावेळी मी रस्त्यावरती उतरली, कारण दोन्ही साईडला जे मॅनहोल्स ओपन होते म्हणून मी उतरली, तर ही तळमळ आहे, ही तळमळ आजची नाहीये. गेले 20-22 वर्ष आम्ही कष्ट करतोय, जनतेमध्ये काम करतोय, सामाजिक क्षेत्रात काम करतो, ती तळमळ आहे म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरतो आणि या ठिकाणी आम्ही जातो. तर ठीक आहे, या ठिकाणी ज्या सूचना आयुक्तांना दिलेल्या आहेत त्याचं पूर्ण काटेकोर पालन करा. पावसाला सुरुवात झालेली, अजून 4 महिन्याचा पाऊस बाकी आहे. तर ह्याचा अर्थ हा नाही की ही फक्त मीटिंग झाली आणि ऐकून फक्त तुम्ही निवेदन देणार आणि नंतर सगळे घरी जाणार. त्याच्यानंतर ते इम्प्लिमेंट पण झालं पाहिजे. अशा पद्धतीचं काम आम्हाला प्रशासनाकडनं अपेक्षित आहे. आणि आता जेवढ्या सन्माननीय सदस्यांनी आपापली जी सूचना मांडल्या त्याच्यावरती तुम्ही उत्तर द्या.